नमस्कार. आपण हे विश्लेषण का करतोय? फक्त आकडेवारी बघण्यासाठी नाही, तर लोक आणि त्यांचे नेते यांच्यातला संवाद समजून घेण्यासाठी. आज आपण महाराष्ट्रातल्या दापोली मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक अशी जागा जिथे मातीचा आवाज थेट मतपेटीतून ऐकू येतो. चला, तुम्हाला सांगतो आपला आजचा प्रवास कसा असेल. आपण थेट जमिनीवरच्या समस्यांपासून सुरुवात करू. मग मतदारांनी दिलेल्या कौलाचा अर्थ लावू, निकालाचं विश्लेषण करू. त्यानंतर एका धोरणात्मक रणांगणाचा आढावा घेऊ आणि सरतेशेवटी लोकांची सेवा करण्यासाठी एक ठोस आराखडा आणि पुढची दिशा यावर बोलू. चला तर मग थेट दापोलीच्या वास्तवात उतरूया. ही एक अशी अर्थव्यवस्था आहे जिची नाळ शेती आणि मासेमारीशी जोडलेली आहे. आणि साहजिकच इथल्या लोकांच्या सगळ्या चिंता त्यांच्या रोजच्या जगण्याशी, त्यांच्या रोजीरोटीशी जोडलेल्या आहेत. हे बघा, ही आहे दापोली, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरची एक अत्यंत महत्वाची विधानसभा जागा. तिची ओळखच आहे शेतीप्रधान आणि किनारी. आणि हीच ओळख तिथल्या राजकारणाची दिशा ठरवते. हा आवाज ऐका. हा दापोलीच्या शेतकऱ्याचा आवाज आहे. आमच्या पिकांना भाव नाही, डोक्यावर कर्जाचं ओझं आहे आणि शेतापर्यंत पाणीच पोचत नाही. हे एक वाक्य नाहीये, हा त्यांच्या रोजच्या जगण्याचा संघर्ष आहे. आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी याच मूलभूत गरजा असायला हव्यात. आता समुद्राकडनं येणारा आवाज आहे का? माशांचे भाव कधीच स्थिर नसतात आणि आमचा माल साठवायला कोल्ड स्टोरेज नाही. आम्हाला एक चांगल्या बाजारपेठेची गरज आहे. हे म्हणणं आहे मच्छीमार समाजाचं, जे दापोलीच्या अर्थव्यवस्थेचा दुसरा सर्वात मोठा आधारस्तंभ आहेत. या टेबलमध्ये बघा, ज्याला आम्ही ग्रीव्हन्स हीट मॅप म्हणतो. यात स्पष्ट दिसतंय की शेती आणि पायाभूत सुविधांशी जोडलेल्या समस्या सर्वात गंभीर आहेत. शेतकऱ्यांच्या आणि मच्छीमारांच्या समस्यांची तीव्रता सर्वात जास्त आहे. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देतं. लोकांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्यावर काम करणं हेच त्या सन्मानाचं रक्षण करतं. लोकांच्या मनात काय आहे ते तर आपण ऐकलं, पण जेव्हा त्यांनी मतपेटीतून आपलं मत व्यक्त केलं तेव्हा त्यांनी काय कौल दिला? 2024च्या निवडणुकीतले आकडे आपल्याला काय सांगतायत? चला समजून घेऊया. 1,05,007 हा आकडा आहे 2024मध्ये विजयी झालेल्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा. या एका आकड्यावरून विजयाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. पण विजयापेक्षाही महत्त्वाचं असतं विजयाचं अंतर. 24,093 मतं. ही एक खूप मोठी आघाडी आहे. हे अंतर सांगतं की मतदारांनी एक अगदी स्पष्ट कौल दिलाय. आणि हे सगळं घडलं जेव्हा तब्बल 70.1% लोकांनी घराबाहेर पडून मतदान केलं. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की लोकांना ही निवडणूक खूप महत्त्वाची वाटत होती. या निवडणुकीत खूप काही पणाला लागलंय असं त्यांना वाटत होतं. चला थोडं मागे जाऊन हा ट्रेंड समजून घेऊया. 1995 ते 99 दरम्यान मतदान जवळजवळ 80% होतं आणि शिवसेनेचं स्पष्ट वर्चस्व होतं. 2004 नंतर काँग्रेसची मतं कमी व्हायला लागली आणि 2009 मध्ये तर ती पूर्णपणे कोसळली. तेव्हा मतदानाची टक्केवारी फक्त 58% आली होती. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाला, जो राजकारण प्रादेशिक पक्षांकडे झुकत असल्याचं लक्षण होतं. आणि आता 2019 आणि 2024 मध्ये आघाड्यांच्या राजकारणामुळे मतदारांचा रस परत आलाय आणि मतदानाचा टक्का पुन्हा एकदा वाढतोय. तर मग या सगळ्या आकड्यांच्या खेळातून आपण काय शिकलो? 3 गोष्टी अगदी स्पष्ट आहेत. 1. मतदारांचा निवडणुकीतला रस परत आलेला आहे. 2. लढत आता राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक आघाड्यांमध्ये जास्त आहे. आणि 3. सर्वात महत्त्वाचं, लोकांच्या रोजीरोटीचे स्थानिक प्रश्न हेच खरं रणांगण आहे. चला आता या निकालाचं पोस्टमार्टम करूया. पण लक्षात ठेवा, आपण इथे व्यक्तींबद्दल नाही, तर त्या मागच्या सिस्टमबद्दल, त्या मागच्या व्यवस्थेबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे 2024चा निकाल समोर आला. विरोधी महाविकास आघाडीच्या बाजूने विचार केल्यास त्यांची ताकद काय? एक मोठी आघाडी. पण ही काही अनोखी गोष्ट नाहीये. कमजोरी, एकही मोठा लोकप्रिय चेहरा नाही, ज्यामुळे त्यांचं आकर्षण मर्यादित होतं. संधी काय आहे? राष्ट्रीय पातळीवर जे सत्ताविरोधी वातावरण आहे त्याचा फायदा घेण्याची, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून. पण त्यांच्यासमोर सर्वात मोठा धोका आहे सत्ताधारी आघाडीची मजबूत पकड, जी एक मोठी ताकद आहे आणि जिची नक्कल करणं खूप कठीण आहे. हे बघा, दोन्ही बाजू समोरासमोर ठेवल्या की चित्र कसं स्पष्ट होतं. एका बाजूला विरोधी पक्षाकडे साधनांची कमतरता आहे,
कोणी एक शक्तिशाली स्थानिक चेहरा नाहीये आणि पक्षफुटीमुळे अंतर्गत मतभेद आहेत. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आघाडीकडे एक मजबूत संघटना आहे, सत्तेत असण्याचा फायदा आहे आणि ग्रामीण भागात एकवटलेला पाठिंबा आहे. हाच फरक निकालाचं कारण स्पष्ट करतो. दापोलीसारख्या मतदारसंघात निवडणूक नक्की कोणत्या गोष्टींवर जिंकली किंवा हरली जाते हे समजून घेण्यासाठी आम्ही चातुर्मुख सिद्धांत वापरतो. यानुसार निवडणुकीच्या रणांगणाचे 6 महत्त्वाचे पैलू तपासले जातात, जे निकालावर थेट परिणाम करतात. पुन्हा तोच प्रश्न, दापोलीच्या मतदाराच्या मनात नेमकं काय चालतं, कशाच्या आधारावर तो आपला प्रतिनिधी निवडण्याचा निर्णय घेतो. आणि हा आहे त्या सिद्धांतानुसार दापोलीचा रिपोर्ट कार्ड. सगळ्यात जास्त वजन कशाला आहे बघा? स्थानिक मुद्दे आणि मतदार संघटन या दोन्हीचं महत्त्व सर्वाधिक आहे. याचा सरळ अर्थ आहे की ही निवडणूक हवेत नाही तर जमिनीवर जिंकली गेली. सत्ताधारी पक्षाबद्दल लोकांची अनुकूलता मध्यम होती, तर विरोधी पक्षाचं आकर्षण कमी मध्यम होतं. जातीय समीकरणं आणि उमेदवाराचा वैयक्तिक करिश्मा यांचा प्रभाव तुलनेने कमी होता. खरी लढाई झाली मुद्द्यांवर आणि लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यावर. ठीक आहे, विश्लेषण तर खूप झालं, पण या सगळ्याचा उपयोग काय? उपयोग आहे एक कृती आराखडा बनवण्यासाठी. जो कोणी नेता दापोलीच्या लोकांची खऱ्या अर्थाने सेवा करू इच्छितो त्याच्यासाठी हा एक ब्लूप्रिंट आहे, डेटा आणि कृती यांना जोडणारा एक पूल. तर मग आदर्श उमेदवार कसा असावा? आपल्यासमोर काही पर्याय आहेत. 1. स्थानिक संघटक, ज्याची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली आहेत पण ज्याचं आकर्षण कदाचित मर्यादित असेल. 2. तरुण टेक्नोक्रॅट, नवा चेहरा, नवी ऊर्जा पण राजकीय अनुभवाची कमतरता. सर्वोत्तम निवड तीच असेल जी स्थानिक विश्वासार्हता आणि व्यापक आकर्षण यांचा योग्य तोल साधेल. आणि एकदा उमेदवार ठरला की सुरू होतो 90 दिवसांचा काउंटडाऊन. पहिल्या 30 दिवसांत फक्त नियोजन आणि लोकांचं म्हणणं ऐकून घेणं. पुढच्या 30 दिवसांत घरोघरी जाऊन प्रचार आणि छोट्या छोट्या बैठका. शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभा आणि डिजिटल माध्यमांवर जोरदार प्रचार. आणि सर्वात शेवटी निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक समर्थकाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी. ही एक पद्धतशीर आणि विश्वास निर्माण करणारी प्रक्रिया आहे. आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या संपूर्ण चर्चेचं सार काय? राजकारण म्हणजे फक्त निवडणूक जिंकणं नाही, ते आहे लोकांची सेवा करणं. आणि खरी सेवा तेव्हाच होते जेव्हा तुमच्याकडे लोकांबद्दलची खोल सहानुभूती आणि कामासाठी अचूक डेटा ह्या दोन्ही गोष्टी असतात. हे वाक्य लक्षात ठेवा. डेटाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे डोळे झाकून उड्डाण करण्यासारखं आहे, आणि लोकांना समजून घेण्यात चूक करणे म्हणजे सुरुवात करण्याआधीच हरण्यासारखं आहे. आजच्या काळात या माहितीचा वापर जबाबदारीने करणं गरजेचं आहे. भारताचा DPDP कायदा आपल्याला यासाठीच मार्गदर्शन करतो. तो लोकांच्या खाजगी आयुष्याचा आणि त्यांच्या संमतीचा आदर करतो. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, डेटावर आधारित सहानुभूती ही केवळ दापोलीतच नाही तर संपूर्ण देशात शासनाचं आणि प्रशासनाचं भविष्य कसं बदलू शकते. इफ यू वॉन्ट टू बिकम अ पीपल सेंट्रिक लीडर अँड अपलिफ्ट युअर कॉन्स्टिट्युएन्सी, गेट इन टच विथ Blueprint Strategies AI at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose Beyond Politics.